तर आपल्याला हे सॉफ्टवेअर आणि याच्यामध्ये असणारे मेनूज आपल्याला समजून घ्यायचे. तर यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, की ही जी विंडो आहे, त्याला मॅप लेआउट म्हणून ओळखलं जातं. सगळे लेयर्स जे आहेत, हे लेयर्स आपल्याला या विंडोमध्येच दिसतात. आणि दुसरं या बाजूला हे लेयर पॅनेल तुमच्या नकाशावर असावं लागतं. अनेक वेळेला हे लेयर पॅनेल निघून जातं. काही वेळेला आपण या पद्धतीने क्लिक करतो. आणि मग आपल्याला कळत नाही, मला तर आता या नकाशावर पुढं भरपूर काही काम करायचं आहे आणि हा माझा लेयर पॅनल निघून गेलाय. आता मी काय करू? आणि मग सगळ्यांचं काम थांबून जातं. मी आता जे बोलणार आहे, हे पूर्णतः प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सच्या माध्यमातून म्हणजे विद्यार्थी जे प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात, त्या प्रश्नांची उत्तरच मी आता तुम्हाला या डेमोच्या माध्यमातून देणार आहे. तर याच्यासाठी काय करायचं? तर याच्यासाठी पहा, की ही जी आपली टॉप रिबन आहे, या टॉप रिबनला तुमच्या माऊसच्या माध्यमातून काय करायचं आहे? राइट क्लिक करायचं आहे. तुम्ही आता या टॉप रिबनला जर गेलात, तर प्रत्येक ठिकाणी माऊस नेल्यानंतर पहा, की तुम्हाला काही इन्फॉर्मेशन येते. इथं दाखवतंय ॲट्रिब्यूट्स टूलबार आहे. त्याच्या खाली खाली वेक्टर टूलबार आहे. त्याच्याही खाली जर तुम्ही विचार केलात, तर या ठिकाणी पहा, की काही ॲडव्हान्स टूलबार जे आहेत, हे टूलबार्स आपल्याला मिळतात. तर यापैकी कोणत्याही एका रिबनवर तुम्ही राइट क्लिक करायचं आणि राइट क्लिक केल्यानंतर पहा, की या ठिकाणी मी आता ब्राउझर टाइप ब्राउझरला सिलेक्ट केल्यानंतर ओव्हरऑल माझा ब्राउझर आला. मला ब्राउझर तर पाहिजेच आहे. ॲट द सेम टाईम लेयर पॅनेल मला पाहिजे आहे आणि मी पहा की या ठिकाणी लेयर पॅनेलला सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली या ठिकाणी हे माझं लेयर पॅनेल जे आहे, हे लेयर पॅनेल आलेलं आहे. आता हा नकाशा कसा बनवायचा? तर हा काय आजच्या डेमोचा विषय नाही आहे. त्याच्यामुळे आज मी त्याच्यावर बोलणार नाही आहे. कारण याच्यासाठी आपण एक स्वतंत्र सेशन ठेवलेलं आहे. तर त्या सेशनमध्ये त्याच्यावर डेमो दिला जाईल. आजच्या सेशनमध्ये आपल्याला इतकंच हे करायचं आहे, की प्रामुख्याने हे जे वेगवेगळे मेनूज आहेत, त्या मेनूमध्ये कोणते सब मेनू आहेत आणि ते कसे काम करतात, कशाचं ॲप्लिकेशन काय आहे, याच्यावरच आपल्याला फक्त फोकस करायचं आहे. हा टॉप मेनू बार त्याच्यावर मी ॲड्रेस करणार आहे. त्याच्याखाली हे जे काही ॲट्रिब्यूट पॅनल आहे, त्याच्यानंतर पहा की त्याच्याखाली व्हेक्टर पॅनल आहे, काही वेळेला रास्टर पॅनल असतं. तर त्याच्यावर मी आज बोलणार नाहीये. तर ज्यावेळी आपण त्या ठिकाणी एनालिसिससाठी जाऊ, तर त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला त्याच्यावर मांडणी जी आहे, ही मांडणी करेल. पण तत्पूर्वी अनेक वेळेला पहा, की आपल्याकडे काही टूलबार्स दिसत नसतात. आपल्याला एक सवय असते, की जस्ट आपल्याला काय अडचण आली, तर आपण YouTubeला जातो, सर्च मारतो, ते ॲप्लिकेशन त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. पण अनेक वेळेला आपली अडचण अशी असते, की आपल्याला हे टूलबार जे आहेत, हे टूलबार आपल्याला दिसत नाहीत. मग हे टूलबार इकडं दिसत नाहीत, तर मग काय करायचं? तर पहा, की आता यामध्ये रास्टर टूलबार मी याला क्लिक केलं, की ऑटोमॅटिक हे पहा रास्टर टूलबार या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही आता या कर्सरवर गेलात, तर या ठिकाणी हे दाखवतं आहे, की हा रास्टर टूलबार आहे. त्याच्यानंतर मी सेफ डिजिटायझिंग टूलबार ऑन करू शकतो. तर या ठिकाणी तो सेफ डिजिटायझिंग टूलबार जो आहे, हा टूलबार आलेला आहे. हा ओपन ग्रासचे टूल्स आहेत. असे हे सगळे टूल्स आहेत. हे टूल्स आपल्याला या पॅनल्समधून मिळतात आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, की आपल्याला किती टूल्स मिळतायत. तर पहा, की ॲडव्हान्स डिजिटायझिंग पॅनल आहे, ब्राउझर पॅनल आहे, डिबगिंग किंवा डेव्हलपमेंट टूल्स पॅनल आहे, GPS इन्फॉर्मेशन पॅनल, ग्रास टूल पॅनल, लेयर ऑर्डर पॅनल, लेयर स्टायलिंग पॅनल आहे, लेयर्स पॅनल, लॉग मेसेजेस, ओव्हरव्ह्यू पॅनल, प्रोसेसिंग टूलबॉक्स पॅनल, रिझल्ट्स व्ह्यूअर पॅनल, सर्च क्यूएमएस पॅनल. तर असे हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला मिळतात आणि या ऑप्शनचा उपयोग करून आपण आपलं डेटा ॲनालिसिस किंवा स्पॅशियल ॲनालिसिस करू शकतो. आता इथून मी रास्टर टूलबार काढून टाकतो. तो गायब झाला पहा. त्याच्यानंतर सिलेक्शन टूलबार मी काढला, तर तो तिथून कमी झालेला आहे. मला ॲड केला तर पुन्हा त्या ठिकाणी तो येणार आहे. GPS इन्फॉर्मेशन पॅनल घेतल्यानंतर तो पहा, की लगेच इमिडिएटली या ठिकाणी GPS इन्फॉर्मेशन पॅनल आलेला आहे आणि जेव्हा आपण एखाद्या पॉइंटला टिक करू इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने, तर या ठिकाणी त्याचे लॅटिट्यूड किती आहेत, लॉन्जिट्यूड किती आहेत, अल्टिट्यूड किती असणार आहे आणि अल्टिट्यूडचे 2 प्रकार, एक जिऑइड अल्टिट्यूड आहे आणि दुसरी WGS 84 इलिप्सॉइड अल्टिट्यूड आहे. त्याच्यानंतर जिऑइडल सेपरेशन आहे. ही सगळी माहिती
आपल्याला या GPS इन्फॉर्मेशनमधून मिळत असते. तर इतक्या या ज्या फॅसिलिटीज आहेत, कदाचित मी असं म्हणेल यातल्या काही फॅसिलिटीज तर ArcGISमध्ये देखील तुम्हाला मिळणार नाहीत किंवा अन्य कुठलंही ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे या लेव्हलला तुम्हाला काम करताना दिसून येत नाही. तुम्ही जेव्हा आता सहज आज संध्याकाळी सर्च कराल, तेव्हा या प्रत्येक ऑप्शनला क्लिक करून बघा. मी इथं ब्राउझर पॅनल चेक केलं, डिबगिंग चेक केलं, तर पहा की अशा वेगवेगळ्या विंडोज ओपन होताना दिसतील. या घालवायच्या कशा? या घालवण्यासाठी इथं जाऊन तुम्ही अनचेक करू शकता किंवा डायरेक्टली त्या जो ब्राउझर आपल्याला बंद करायचा आहे, जे नको आहे, त्याला या प्रकारे कट करून देखील तुम्ही तो जो ऑप्शन आहे, तो ऑप्शन डिसेबल करू शकता. तर असे हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला या लेयर पॅनलच्या माध्यमातून मिळत असलेले दिसून येतात. त्यानंतर पहा की आता आपण प्रोजेक्टला जाऊ. प्रोजेक्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू, त्याच्यानंतर न्यू फ्रॉम टेम्पलेट, त्यानंतर ओपन, ओपन फ्रॉम, ओपन रिसेंट, क्लोज, सेव्ह, सेव्ह ॲज, सेव्ह टू, त्यानंतर रिव्हर्ट, प्रॉपर्टीज, स्नॅपिंग ऑप्शन्स, इम्पोर्ट, एक्सपोर्ट असे हे वेगवेगळे ऑप्शन्स खुले आहेत. आता मी तुम्हाला एक एक ॲक्सेस करून दाखवतो. तर मी न्यू म्हटलं तर ऑटोमॅटिकली पहा की त्या ठिकाणी नवीन जी सीट आहे, ही सीट त्या ठिकाणी आलेली आहे. आता याला मी क्लोज करतो. इथं मी क्लोज केलं म्हणजे समजा मी इथं न्यू घेतलं, सेव्ह, येस घेतलं. त्याच्यानंतर पहा मी क्लोज केलं. ऑटोमॅटिकली ती विंडो क्लोज झाली. पुन्हा ओरिजिनल पूर्वीच्या विंडोला मी त्या ठिकाणी जाईल. सेव्ह याचा अर्थ हा जो प्रोजेक्ट आहे, कारण 2 प्रकारे आपण कोणत्याही GIS सॉफ्टवेअरमध्ये काम करत असतो. एक म्हणजे ती फाईल सेव्ह करणं आणि दुसरं म्हणजे शेप फाईल किंवा व्हेक्टर फाईल, रास्टर फाईल त्याच्यामध्ये जे चेंजेस केलेत ते सेव्ह करणं आणि हे दोन्हीचं सेव्ह करणं हे वेगवेगळ्या ठिकाणी असतं. अनेक वेळेला आपण एखादी व्हेक्टर फाईल एडिट केली असेल, तर त्याच्या सेव्हचा ऑप्शन हा वेगळा येतो आणि आपण या ठिकाणी प्रोजेक्टला जाऊन जे सेव्ह करतोय, तर हे सेव्ह जे आहे, तो हा जो प्रोजेक्ट माझ्यासमोर आहे, त्या प्रोजेक्टचं सेव्हिंग हे या प्रोजेक्ट सेव्ह ऑप्शनमधून आपल्याला येणार आहे. ओपनमध्ये आपल्याला मी इथं ओपनला गेलो, तर यापूर्वी मी जे काही झेडस्कोरचं वेगवेगळं काम केलेलं असेल, ते काम मला या ठिकाणी दिसणार आहे. मी इथं झेडस्कोर घेतलं. येस. पहा हा झेडस्कोरचा मॅप तुमच्यासमोर तयार झालेला आहे. हा मॅप माझ्याच विद्यार्थ्यांच्याकडून मी बनवून घेतलेला आहे. यामध्ये पहा की लेव्हल्स ऑफ डेव्हलपमेंट डिफाईन केलेले आहेत आणि यामध्ये व्हेरी लो डेव्हलप्ड, लो डेव्हलप्ड, मॉडरेटली डेव्हलप्ड, हायली डेव्हलप्ड, व्हेरी हायली डेव्हलप्ड या प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन जे आहे, हे क्लासिफिकेशन मी या ठिकाणी केलेलं आहे. तर पूर्वी जे काम केलेलं असेल, हे काम तुम्हाला जर ओपन करायचं असेल, तर त्याच्यासाठी हा प्रोजेक्टमधला ओपन ऑप्शन जो आहे, हा ऑप्शन आपल्याला वापरता येतो. ओपन फ्रॉम याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. जिओ पॅकेज आहे, PostgreSQL आहे, Oracle आहे. म्हणजे हे अदर थोडक्यात हे. ओपन रिसेंट, आता ओपन रिसेंटला गेल्यानंतर माझ्याकडे पहा की हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. कारण एवढं मी काम केलेलं आहे. यामध्ये उल्हास बेसिनचं काही आहे. नॉर्थ कोकणचा एक नकाशा दिसतोय, उल्हास जिओलॉजीचा एक नकाशा आहे, त्याच्यानंतर संगमेश्वरचा एक नकाशा आहे. असे वेगवेगळे नकाशे. समजा काही वेळेला आपण नकाशा सेव्ह करतो, पण आपल्यालाच आठवत नाही की तो नकाशा आपण कुठे ठेवलेला आहे. मग अशा वेळी आपण ओपन रिसेंटमधून ती फाईल ओपन करू शकतो. त्यानंतर क्लोजचा ऑप्शन तर मी तुम्हाला दाखवलेला आहे. सेव्ह ॲज. आता या नकाशाला आपण सेव्ह ॲज करू शकतो. त्याचा फायदा काय? तर त्याचा फायदा असा आहे सेव्ह ॲज करण्यामागचा. समजा आपण भारताचा नकाशा आता माझ्याकडे हा लेव्हल्स ऑफ डेव्हलपमेंटचा आहे. मी याला जेव्हा राईट क्लिक करतो, आता ही लेव्हल्स ऑफ डेव्हलपमेंट ही सेव्ह फाईल आहे. मी याच्या ओपन ॲट्रिब्यूटला गेलो, की माझ्याकडे हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. झेडस्कोर आहे, एव्हरेज झेडस्कोर आहे, झेडस्कोर रिवाइज्ड आहे. असे वेगवेगळे ऑप्शन्स. कदाचित समजा तुमच्याकडे ही राज्य आहेत. तुमच्याकडे काय माहिती असू शकते? लोकसंख्या आहे, टोटल पॉप्युलेशन, मेल पॉप्युलेशन, फिमेल पॉप्युलेशन, लिटरेट पॉप्युलेशन, इलिटरेट पॉप्युलेशन, लिटरेटमध्ये मेल पॉप्युलेशन, फिमेल पॉप्युलेशन, इलिटरेटमध्ये मेल पॉप्युलेशन, फिमेल पॉप्युलेशन असे मल्टिपल ॲट्रिब्यूट इन्फॉर्मेशन ही तुमच्याकडे असू शकते. आणि मग अशा वेळी
एक नकाशा तयार केला की त्याला आपण प्रॉपरली डिझाइन केलेलं असतं आणि मग दुसरा नकाशा बनवून पुन्हा त्याला डिझाइन करण्यात आपला वेळ कधीही घालवायचा नाही. माझा याच्यासाठी सल्ला असा असतो, की तुम्ही त्या नकाशाला सेव्ह ॲज करा आणि सेव्ह ॲज केल्यानंतर जस्ट तुम्ही काय करा, तर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज बदलल्या की ऑटोमॅटिकली एक नवीन नकाशा तयार होतो. त्या नवीन नकाशाला पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी नॉर्थ एरो द्यायची गरज नाही. पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी स्केल बार देण्याची गरज नाही. पुन्हा तुम्हाला लिजंड ॲड करण्याची गरज नाही. ते सगळं ज्या प्रॉपर्टीज आहेत या ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी ॲड झालेल्या असतात आणि म्हणून त्या ठिकाणी सेव्ह ॲज करणं हे तितकंच गरजेचं आहे. सेव्ह टू आपण हाच नकाशा जो आहे तो टेम्पलेट म्हणून सेव्ह करू शकतो, जिओ पॅकेज म्हणून सेव्ह करू शकतो, पोस्टग्री एसक्यूएल म्हणून करू शकतो, ओरॅकल म्हणून करू शकतो. आता हे जे बाकीचे आहेत म्हणजे जिओ पॅकेज, पोस्टग्री एसक्यूएल, ओरॅकल हे मी आज तक मी देखील एक्सप्लोर केलेलं नाही. याचं कारण गरज ही शोधाची जननी असते. मला याची कधी गरज वाटली नाही. पण तुम्ही देखील तसं राहू नका. तुम्ही ते प्रयोग करून बघा, की याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करता येईल. तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. रिव्हर्ट म्हणजे आपण एखादा काही चेंज केलेला आहे. तो चेंज आपल्याला नको आहे. तर आपण जनरली वर्डमध्ये काय करतो, की अंडू दाबतो. तर इथं अंडू दाबायचं नाहीये. इथं आपल्याला रिव्हर्ट हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रॉपर्टीजला देखील आपण जाऊ शकतो. या प्रकारे पहा, की प्रॉपर्टीजला गेल्यानंतर आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन, मेटाडेटा, व्ह्यू, CRS, ट्रान्सफॉर्मेशन, स्टाईल्स, डेटा सोर्स, रिलेशन्स, व्हेरिएबल्स, मॅक्रोज, QGIS सर्व्हर, टेम्पोरल, टेरेन, सेन्सॉर इत्यादी माहिती जी आहे, ही माहिती आपल्याला प्रॉपर्टीजच्या माध्यमातून मिळत असते. स्नॅपिंग ऑप्शन हा खूप महत्त्वाचा आहे आणि विशेषतः जेव्हा तुम्ही डिजिटायझेशन करता, तर हे डिजिटायझेशन करत असताना तुम्हाला स्नॅपिंग ऑप्शन ऑन करणं गरजेचं असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर पहा, याच प्रोजेक्टला गेल्यानंतर न्यू प्रिंट इम्पोर्ट एक्सपोर्ट आता हा माझ्याकडे जो नकाशा आहे, त्याला मी एक्सपोर्ट मॅप टू इमेज करू शकतो, एक्सपोर्ट मॅप टू PDF करू शकतो, एक्सपोर्ट प्रोजेक्ट टू DXF हा एक फॉर्मॅट आहे GISमध्ये वापरला जाणारा आणि इम्पोर्ट लेयर फ्रॉम DWG DXF असे वेगवेगळे हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. न्यू प्रिंट लेआउट आता मी याला काहीतरी नाव दिलं. आता हे नाव काय द्यायचं? तर अनेक वेळेला QGIS शिकवणारे सांगतात, द्या काहीतरी. मग आपण 1, 2, 3 म्हणतो आणि नाव देतो. नाव हे दिलं तर चालतं का? तर चालतं, निश्चितपणे चालतं. त्याच्यामुळे कुठल्याही अडचणी निर्माण होत नाहीत. मात्र मला जर उद्या हे शोधायचं असेल, की मी भारतावर 4 नकाशे तयार केलेले आहेत. एक नकाशा पॉप्युलेशनचा आहे, दुसरा लिटरसीचा आहे, तिसरा डेन्सिटीचा आहे. तर मला डेन्सिटीचा नकाशा शोधायचा असेल त्याच प्रोजेक्टमध्ये, तर तेव्हा मात्र आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे माझा हा नेहमी सल्ला असतो, की तुम्ही काय करायचं आहे, तर याला एक प्रॉपर नाव जे आहे, हे प्रॉपर नाव द्यायचं आहे. उदाहरणार्थ मी याला डेन्सिटी असं एक तात्पुरतं नाव देईल. डेन्सिटी ओके. या ठिकाणी हा मॅप तयार झाला. म्हणजे याच्यासाठी लेआउट आला. आता याच्या ॲटम प्रॉपर्टीज असतात. हे लँडस्केपचं मी पोर्ट्रेट करेन आणि मग त्या ठिकाणी पुन्हा मॅप तयार होणार आहे. आता याच्यावर आपला एक स्वतंत्र सेशन आहे. त्याच्यामुळे हा मॅप बाकीचं पॉइंट्स कसे ॲड करायचे त्याच्यावर मी बोलणार नाहीये. तर त्या दिवशी ते आपल्याला शिकवलं जाईल. त्यानंतर न्यू रिपोर्ट आहे. लेआउट मॅनेजरला जर तुम्ही गेलात तर पहा की आता मी या प्रोजेक्टमध्ये 2 नकाशे आहेत. एक डेन्सिटीचा आहे आणि दुसरा झेडस्कोरचा आहे. कदाचित एकाच सेव्ह फाईलवर आपण 10, 12, 15 कितीतरी नकाशे ते सेव्ह केलेले असू शकतात. तर तेवढे हे लेआउट मॅनेजरमध्ये आपल्याला दिसतात आणि लेआउट मॅनेजरला गेल्यानंतरच आपल्याला ते नकाशे जे आहेत, हे नकाशे ओपन करता येतात. त्यानंतर लेआउट्समध्ये डायरेक्टली पहा की तेच नकाशे इथं दिसतायत. आपल्याला मॉडेल्स देखील हा एक ऑप्शन असतो आणि यामध्ये काही मॉडेल बिल्डिंग आहे आणि एक्झिट QGIS म्हटल्यानंतर ऑटोमॅटिकली संपूर्ण जे QGIS सॉफ्टवेअर आहे, हे सॉफ्टवेअर बंद होतं. आता एडिटमध्ये अंडू, रिडू, कट फीचर वगैरे. आता हे कट फीचर वगैरे करायचं असेल, तर मला काय करावं लागेल? तर पहा की हा माझ्याकडे जी सेव्ह फाईल आहे, त्याचं मी एडिटिंग ऑन केलं.
त्याच्यानंतर आता मला याचं काही जम्मू आणि काश्मीर मी सिलेक्ट केलं. पहा हे सिलेक्ट झालेलं आहे. आता हे जे सिलेक्ट झालेलं फीचर आहे, तर याला मी इथं डायरेक्टली जाऊन हा जो वरचा लेयरचा पॅनल आहे त्याला क्लिक करून इथं असं करू शकतो की एक्सपोर्ट आणि सेव्ह फीचर ॲज न करता या ठिकाणी सेव्ह सिलेक्टेड फीचर ॲज करायचं आणि मग मी त्याला नाव देईल. याला मी नाव दिलं JK किंवा फक्त जम्मू म्हणतो, जम्मू अंडरस्कोर काश्मीर. आता मी खालचा लेयर ऑफ करतो. एक लक्षात दिसेल पहा की तुम्हाला इथं फक्त जम्मू काश्मीर मी या ठिकाणी एक्सपोर्ट करून घेतलेलं आहे. ओके. आता हे जे काही चेंजेस असतील ते मला इकडून मिळतात. अंडू, रिडू याच्यामध्ये मी कॉपी करून ते सिलेक्ट देखील करू शकतो. म्हणजे याच्यावर आता मी क्लिक आहे, तर इथे एडिटला जाऊन ते कॉपी फीचर करू शकतो. ओके. आणि त्याचबरोबर मी एडिटला जाऊन पेस्ट फीचर करू शकतो. म्हणजे जे मी आता सांगितलं की तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, तर ते तुम्ही कॉपी पेस्ट म्हणजे अगदी मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरल्यासारखं कोणत्याही लेयरचं कॉपी पेस्ट, कट, डिलीट हे सगळं करू शकता. ॲड पॉलिगॉन फीचर आहे. त्याच्यानंतर ॲड ॲनोटेशन आहे. त्याच्यामध्ये टेक्स्ट ॲनोटेशन, फॉर्म ॲनोटेशन, HTML, SVG, एडिट ॲट्रिब्यूट्स आहेत, एडिट जिओमेट्री आहे. तर याच्यामध्ये पहा की मूव्ह फीचर, कॉपी असे हे फिल, ॲड रिंग, सिम्प्लिफाय फीचर, डिलीट रिंग, डिलीट पार्ट, रिसेप फीचर, त्यानंतर ऑफसेट कर्व असे हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आजच्या माझ्या लेक्चरचा हेतू फक्त तुम्हाला याच्यामध्ये कोणते ऑप्शन्स आहेत ते डेमो करणं हा आहे. त्याच्या पलीकडे जे प्रत्यक्षात काम करायचं आहे ते आपलं उद्याच्या सेशनपासून असणार आहे. त्याच्यानंतर पहा की व्ह्यूला गेल्यानंतर न्यू मॅप व्ह्यू आहे, 3D मॅप व्ह्यूज आहेत आणि या 3D मॅप व्ह्यूला गेल्यानंतर न्यू 3D मॅप व्ह्यू आणि मॅनेज 3D मॅप व्ह्यूज असे ऑप्शन्स आहेत. पॅन मॅप आहे, पॅन मॅप टू सिलेक्शन, झूम इन, झूम आउट. काही वेळेला हे ऑप्शन्स इकडे त्या वरच्या रिबनला देखील असतात. ज्या ठिकाणी आपण व्हेक्टर टूलबार घेतलेला असेल किंवा रास्टर टूलबार घेतलेला असेल त्या ठिकाणी हे ऑप्शन्स आपल्याला रेडी मिळतात. आयडेंटिफाय फीचर आता एक सॅम्पल म्हणून दाखवतो. या ठिकाणी जर आपण आयडेंटिफाय फीचरला गेलो, आता हे कुठं मिळणार आहे आपल्याला, तर या रिबनमध्ये पहा की ही जी व्हेक्टर टूलबारची रिबन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं आणि मी याला क्लिक केलं आणि मी जस्ट आलो आणि राजस्थानमध्ये क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी पहा की बाकीची त्याची इन्फॉर्मेशन आलेली आहे की नेम राजस्थान आहे, ID 26, नेम राजस्थान, झेड स्कोअर आलेला आहे -1.740. ॲक्च्युली हे माझ्या विद्यार्थ्यांनी काही डेटा गृहीत धरून त्याचं एक्सेलमध्ये कॅल्क्युलेशन केलं आणि एक्सेलमध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आलेलं कॅल्क्युलेशन आहे हे या ठिकाणी या सेफ फाईलला अटॅच करण्याचं काम केलेलं आहे. सॉरी, आपण व्ह्यूमध्ये हे करत आहोत. तसंच मेजर आहे. मग यामध्ये मेजर लाईन, मेजर एरिया, मेजर बेरिंग, मेजर अँगल तर हे सगळं करता येतं. जसं तुम्ही Google अर्थला गेल्यानंतर 2 ठिकाणांच्यामधलं अंतर मोजू शकता. तर त्याच प्रकारे तुम्ही हे मेजर लाईन हा ऑप्शन तुम्ही वापरू शकता. आणि मग याच्यामध्ये हे 2 पॉइंट घेतले. आता उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमधला एक पॉइंट घेतला आणि एक अरुणाचल प्रदेशमधला पॉइंट घेतला. तर ऑटोमॅटिकली पहा की या ठिकाणी मीटर्समध्ये अंतर आलेलं आहे. मी किलोमीटरमध्ये जर केलं तर 3283.74 किलोमीटर हे इतकं अंतर झालेलं आहे. ओके. तर या प्रकारे हे वेगवेगळे टूलबार्स जे आहेत हे टूलबार्स तुम्हाला या ठिकाणी वापरता येतात. स्टॅटिस्टिकल समरी आहे, इलिव्हेशन प्रोफाईल. आता इलिव्हेशन प्रोफाईलसाठी तुम्हाला जो डेटा आहे हा डेम डेटा असावा लागतो. अनेक जण ॲस्टर GDMचा डेटा वापरतात. काही जण SRTMचा डेटा वापरतात. अलीकडे भारतामध्ये भुवनचा डेटा वापरला जातो, ज्यामध्ये कार्टोसॅट डेम आहे. तर या कार्टोसॅट डेमचा डेटा वापरला जातो. पण मी जे सजेस्ट करतो ते कोपर्निकस डेम. कारण या कोपर्निकस डेमची असणारी जे ॲक्युरसी आहे ही ॲक्युरसी SRTM, ॲस्टर GDM किंवा जे आपलं इंडियन
कार्टोसाट डेम आहे त्याच्याही पेक्षा उत्तम असलेली दिसून येते. त्यानंतर झूम टू सिलेक्शन, झूम लेयर असे हे वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत, हे ऑप्शन्स आहेत. जसं आत्ताच सर बोलले त्याप्रमाणे आणि मी देखील डेमो दिलेला होता, की हे जे मी सुरुवातीला सगळे तुम्हाला ऑप्शन्स दाखवले, हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला व्ह्यूमधून आहेत. यामध्ये पॅनेलला गेल्यानंतर ते वेगवेगळे पॅनल्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. टूलबार्सला गेल्यानंतर हे वेगवेगळे टूलबार्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. टॉगल फुल स्क्रीन मोड आहे, पॅनल व्हिजिबिलिटी, मॅप ओन्ली. तर हे असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनमधून दिसणार आहेत. नेक्स्ट पुढचा जो मेनू आहे तो म्हणजेच लेयर. आता या लेयरमध्ये डेटा सोर्स मॅनेजर आहे, क्रिएट लेयर, ॲड लेयर. आता ॲड लेयरला गेल्यानंतर हे सगळे त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे इतके विकल्प आहेत ना, म्हणजे कधी-कधी आपल्याला वाटतं की इतकं मोठं हे काम GISमध्ये चालतं. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना रास्टर वेक्टर याच्या पलीकडे माहितीच असत नाही. पण GIS जे आहे हे रास्टर वेक्टरच्या पलीकडे काम करतं. यामध्ये पहा की ॲड लेयरमध्ये वेक्टर लेयर, रास्टर लेयर, त्याच्यानंतर मेश लेयर आहे, डिलिमिटेड लेयर, पोस्ट GIS लेयर्स आहेत, स्पॅशियल लाईट लेयर आहे, MS SQL सर्व्हर लेयर आहे, ओरॅकल स्पॅशियल लेयर, SAP हाना स्पॅशियल लेयर, त्याचं एडिट व्हर्च्युअल लेयर आहे, WMS WMTS लेयर आहे, XYZ लेयर, WCS लेयर असे हे वेगळे ऑप्शन्स आहेत. ArcGIS रेस्ट सर्व्हर लेयर, वेक्टर टाईल लेयर, ॲड पॉइंट क्लाउड लेयर आणि GPX लेयर. GPX लेयर म्हणजे तुम्ही जे GPS मधून सर्वे करता त्याचा जो लेयर असतो तो GPX लेयर असतो आणि ते सगळे लेयर ॲडिशन आपण इथून करू शकतो. त्यानंतर एम्बेडेड लेयर अँड ग्रुप्स आहेत, ॲड फ्रॉम लेयर, डेफिनेशन फाईल वगैरे हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता हा जिओ रेफरन्सर याच्यावर मी थोडंसं बोलू इच्छितो. कारण पूर्वी सुरुवातीला असं होतं की जिओ रेफरन्सर हा रास्टरच्या खाली होता. तुम्ही जर जुने व्हर्जन्स घेतले 2.18 पर्यंतचे वगैरे, कदाचित 2.20 पर्यंत देखील ते तसंच असेल. तर त्याच्यामध्ये असं होतं की रास्टरच्या खाली तुम्हाला त्या ठिकाणी जिओ रेफरन्सर आढळून येत होता आणि तो नाही सापडला तर तुम्हाला प्लगइनला जावं लागत होतं. मात्र आता काय केलंय, आताचे जे नवीन व्हर्जन्स आलेले आहेत, या व्हर्जन्समध्ये लेयरला गेल्यानंतर तुम्हाला जिओ रेफरन्सर हा टॅब दिसतो. त्यानंतर कॉपी स्टाईल आहे, पेस्ट स्टाईल आहे, कॉपी लेयर, पेस्ट लेयर, त्याच्यानंतर ओपन ॲट्रिब्यूट टेबल आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा ॲट्रिब्यूट टेबल ओपन होतो. आता याच्यासाठी शॉर्टकट देखील आहेत. आता मी याला क्लिक केलं आणि मी या ठिकाणी ओपन ॲट्रिब्यूट टेबल म्हटलं तरी पुन्हा तो टेबल जो आहे हा टेबल मला या ठिकाणी ओपन करता येणार आहे. त्यानंतर फिल्टर ॲट्रिब्यूट टेबल आहे, टॉगल एडिटिंग, हे म्हणजे एडिटिंग ऑन केलेलं आहे. मी ते ऑफ करतो, ऑफ झालेलं आहे. त्याच्यानंतर पहा लेयरला गेल्यानंतर सेव्ह लेयर एडिट्स, करंट एडिट्स, सेव्ह ॲज लेयर डेफिनेशन असे हे वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत हे ऑप्शन्स तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहेत. त्याच्यानंतर सेटिंगमध्ये पहा की युजर प्रोफाईल तुम्हाला सेट करता येतो. यामध्ये डिफॉल्ट आहे, त्याच्यानंतर ओपन ॲक्टिव्ह प्रोफाईल फोल्डर आहे किंवा तुम्हाला आणखी एखादा प्रोफाईल त्या ठिकाणी ॲड करता येतो. हे कशासाठी आहे? समजा एकाच सॉफ्टवेअरमध्ये 4 विद्यार्थी काम करतायत, तर मग अशावेळी त्या प्रोफाईलचा फायदा जो आहे तो फायदा होत असलेला दिसून येतो. सेटिंगमध्ये स्टाईल मॅनेजर सेटिंग आहे, कस्टम प्रोजेक्शन्स आहेत, कीबोर्ड शॉर्टकट्स आपल्याला सेट करता येतात. यामध्ये पहा की हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. इथे तुम्ही गेलात ॲड डिलिमिटेड टेक्स्ट लेयरला, त्याला कंट्रोल शिफ्ट टी दाबलं की तो टेक्स्ट लेयर येतो आणि बाकीचे जसे आहेत तसं आपल्याला चेंज देखील करता येतं. मग त्याच्यासाठी पहा की आता मी याला चेंजला क्लिक केलं तर त्या ठिकाणी ते इनपुट विचारतंय आणि मग आपल्याला त्या ठिकाणी इनपुट देऊन आपल्याला आपले शॉर्टकट जे आहेत ते देखील डिफाईन करता येतात. इंटरफेस कस्टमायझेशन आहे आणि ऑप्शन्स आहेत. असे हे वेगवेगळे विकल्प आपल्याला सेटिंगच्या खाली मिळतात. कोणी असं म्हणू शकत नाही की मी QGIS मधला मास्टर आहे. अगदी मीही म्हणू शकत नाही. याचं कारण असं आहे, कारण QGISचे रेग्युलर अपग्रेडेड व्हर्जन्स येत असतात. एक व्हर्जन आपण कुठंतरी वापरायला शिकतो, तोपर्यंत नवीन व्हर्जन आलेलं असतं आणि त्या नवीन व्हर्जनमध्ये
काहीतरी ॲडिशन जे आहे हे ॲडिशन झालेलं असतं. हे झालं सेटिंगच्या बाबतीत. त्यानंतर पहा प्लगइन्स. मी एका शब्दात असं सांगेन आणि विद्यार्थ्यांनी हे प्रामुख्यानं लक्षात ठेवावं, की प्लगइन इज द हार्ट ऑफ QGIS. मोस्टली कंपनीमध्ये हा प्रश्न विचारला जातो, की व्हॉट इज द हार्ट ऑफ QGIS? तर प्लगइन इज अ हार्ट ऑफ QGIS. म्हणजे प्लगइन हा QGISचा आत्मा आहे, असं मी म्हणेल. याला आत्मा का म्हणायचं? तर अनेक जे टूल्स आहेत, आता मला सोलर ॲनालिसिस करायचं आहे, तर त्याच्याविषयी असणारं सगळं टूल्स जे आहेत, हे टूल्स मला इथूनच मिळणार आहेत. तुमच्या डोक्यात जो काही प्रश्न येईल, त्याला अनुषंगाने आपल्याला काहीतरी टूलची गरज असते आणि ते टूल आपल्याला प्लगइनमधून मिळणार आहे. हे जे आता आपण टूलबार्स पाहतोय, हे पहा की आता हे आताच्या व्हर्जन्समध्ये हे काय दिलेले आहेत, हे रेडी दिलेले आहेत. पण पूर्वीची जुनी व्हर्जन्स जर काढलीत, तर अगदी जिओ रेफरन्सर आहे, तो देखील आपल्याला प्लगइनला जाऊन अगोदर इन्स्टॉल करावा लागायचा आणि त्याला तिकडं चेक केलं. आता उदाहरणार्थ पहा की मी इथे दाखवतो, प्लगइन्सला गेलो, मॅनेज अँड इन्स्टॉल प्लगइन्स. येस. यामध्ये पहा ऑल आहेत, इन्स्टॉल्ड आहेत. इन्स्टॉलमध्ये एवढेच आहेत. डॉट मॅप आहे, डीबी मॅनेजर, जिओमेट्री चेकर, ग्रास 8, ग्रास GIS प्रोव्हायडेड वगैरे वगैरे. आता मी इथून प्रोफाइल टूल काढून टाकलं. गंमत पहा काय होते. क्लोज. आता मी पुन्हा प्लगइनला गेलो. इथून प्रोफाइल टूल गायब झालेलं आहे पहा. काही वेळापूर्वी त्या ठिकाणी प्रोफाइल टूल होतं आणि आता ते नाही आहे. मग मला पुन्हा जाऊन या ठिकाणी हे जे प्रोफाइल टूल आहे, याला काय करावं लागेल? तर हे इन्स्टॉल्ड आहेत. नॉट इन्स्टॉल्डमध्ये पहा की ही भली मोठी यादी इथं आलेली आहे. अपग्रेडेबल यामध्ये क्विक मॅप सर्व्हिस हे अपग्रेडेबल आहे. याला अपग्रेड प्लगइन म्हणतात. मी आता हे अपग्रेड करून घेतलेलं आहे. माझ्याकडे पूर्वी नव्हतं. आता हे क्विक मॅप सर्व्हिस QMS म्हणतात. तर याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर पहा की तुमच्याकडे आता सेफ फाईल आहे आणि त्या सेफ फाईलवरून तुम्हाला काही Google मॅप हा तुमच्या QGISमध्ये पाहिजे असेल, तर Google मॅप किंवा Google अर्थची पूर्ण ती बॅकग्राऊंड हे तुम्हाला QGISमध्ये ओपन करता येतं आणि तुमच्या गावातील वसाहती असेल किंवा अन्य कोणतेही घटक त्याचं डिजिटायझेशन आपल्याला उत्तम प्रकारे करता येतं. त्यानंतर मी ऑलला जातो पुन्हा. इन्स्टॉल फ्रॉम झिप फाईल करता येतं. सेटिंग्ज याचे सेटिंग्ज आपल्याला डिफाईन करता येतात. ऑलमध्ये गेल्यानंतर पहा की एक सोलर म्हणून टाकलं इथं. तर पहा की मी नुसतं सोलर टाकलं इथं. हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत. पॉइंट सिलेक्शन अल्गोरिदम, ज्याला पॉइंट सोलर रेडिएशन म्हणून ओळखलं जातं. मी याला क्लिक केलं की ऑटोमॅटिकली या ठिकाणी इन्स्टॉल प्लगइन म्हणून ऑप्शन येतो. आता याच्यावर मी माझा फार वेळ घालवत नाही, कारण माझ्या या लेक्चरनंतर इमिडिएटली डॉक्टर बुटाला सर तुम्हाला एक 10 प्लगइन्स इन्स्टॉल करून दाखवणार आहेत. त्याच्यानंतर वेक्टर. आता वेक्टरमध्ये चेक जिओमेट्रिक्स आहेत. डॉट मॅप आहे. यामध्ये डॉट डेन्सिटी लेयर आपल्याला डिफाईन करता येतो. टॉपोलॉजी चेकर म्हणजे GISमध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे असं मी म्हणेल. विशेषतः तुम्ही जेव्हा डिजिटायझेशन करता, तेव्हा तुम्हाला टॉपोलॉजी चेक करणं आणि बाकीच्या गोष्टी या महत्त्वाच्या असतात. या टोपोलॉजीवर देखील आपण एक स्वतंत्र सेशन ठेवलेलं आहे आणि आमच्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी सूरज जोशी हे आपल्याला त्याच्यावर डेमो देणार आहेत. क्विक OSM ज्याच्याविषयी मी आत्ताच बोललेलो आहे वेक्टरच्या माध्यमातून. त्याच्यानंतर जिओ प्रोसेसिंग टूल्स याच्यामध्ये बफर ॲनालिसिस, क्लिप ॲनालिसिस, कन्व्हेक्स हॉल डिफरन्स, डिसॉल्व, इंटरसेक्शन, सिमेट्रिकल डिफरन्स, युनियन, इलिमिनेट सिलेक्टेड पॉलिगॉन्स या प्रकारे आपल्याला ॲनालिसिस करता येतं. जिओमेट्री टूल्समध्ये सेंट्रॉइड आहे. आता हे पहा की वेगवेगळे आपल्याकडे सेफ फाईल्स आहेत. वाटल्यास मी या ठिकाणी रन करून दाखवू शकतो. मी याला सेंट्रॉइडला क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली पहा की या ठिकाणी पहिला लेयर जो आहे एकच घेतो मी जम्मू काश्मीरचा. याला घेतलेला आहे. क्रिएट सेंट्रॉइड फॉर इच पार्ट म्हटलं आणि रन केलं. कंप्लीट झालेलं आहे. क्लोज. हे पहा की जम्मू काश्मीरमध्ये त्याचा सेंट्रल पॉइंट या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला तर अनेक विद्यार्थी काय करतात तर मॅन्युअली तो डिजिटाइज करत बसतात असा. म्हणजे प्रत्येक राज्याचा एक अंदाजे सेंटर घ्यायचा
आणि त्या ठिकाणी पॉइंट द्यायचा. कधी-कधी राज्याचा एक सेंट्रल पॉइंट आपल्याला गरजेचा असतो. तर अशा वेळी या विकल्पाचा उपयोग जो आहे, हा उपयोग आपल्याला करता येतो. असे हे वेगवेगळे सर ऑप्शन्स आहेत. सर एक जो प्रश्न होता. हां, बोला सर. बोला, बोला. सेंटर घेतल्यानंतर तो रिमूव्ह कसा करायचा नंतर? तो ॲक्चुअली तो पॉइंट सेपरेटच येतो ना. इथे पहा. मॅपवरती आलेला आहे सेंटर. नाही, मॅपवरती आला हा, पण हा लेयर सेपरेटच क्रिएट झालेला आहे. म्हणजे हे पहा, की हे आपलं काय आहे, हे मल्टिपल लेयर्स आहेत. माझा आता माऊसचा कर्सर तुम्हाला दिसत असेल. दिसतोय हां, दिसतोय. तर हे जे क्रिएट केलं, तर हा एक सेपरेट लेयर क्रिएट झाला. तो त्या पूर्वीच्या लेयरला म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज अटॅच आहेत. पण तो त्या लेयरला अटॅच नाही. त्या लेयरचा भाग नाहीये. त्याच्या अच्छा. प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड त्याने घेतलेले आहेत. म्हणून तो त्याच्यावर ओव्हरले होतो आहे. आता आपल्याला हा नको आहे, तर काय करायचं इथून हा टिक काढून टाकलं किंवा दुसरा पर्याय याला राइट क्लिक केलं आणि रिमूव्ह लेयर. आता हे रिमूव्ह लेयर मी आता ज्या पद्धतीने करतोय तसा एक ऑप्शन आहे किंवा सिलेक्ट करायचं आणि हा एक ऑप्शन आहे पाहिजे रिमूव्ह लेयर म्हणून. त्याला क्लिक केलं, हा विचारतोय, मी ओके करतो, निघून गेला. ओके ओके सर. ओके, थँक यू. आणि थँक्यू प्रश्न सर. विचारा हां, मध्ये-मध्ये. कारण का मी वन वे जातोय असं नको व्हायला. तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही विचारलेत तर अकॉर्डिंगली आपलं प्रेझेंटेशनची दिशा आपण बदलू शकतो. ओके. सर हां, बोला. सर तुम्ही आता तो लेयर डिलीट केला तर आपल्याला समजा तो लेयर आता परत यूज करायचा आहे तर तो सेव्ह करावा लागेल का आपल्याला? हो, त्याच्यासाठी सेव्ह करावा लागेल. कारण आता तो आम्ही सेव्ह केला नव्हता. ओके. तो त्याच्यासाठी राइट क्लिक करून तुम्ही सेव्ह लेयर करू शकता किंवा आम्ही जो मगाशी ऑप्शन वापरला एक्सपोर्ट आणि याला सेव्ह फीचर ॲज. सेव्ह फीचर ॲज म्हणजे अख्खं फीचर सेव्ह होतं आणि सेव्ह सिलेक्टेड फीचर म्हणजे त्यातलं तुम्ही एकच. आता उदाहरणार्थ आपल्यासमोर हा भारताचा नकाशा आहे आणि या भारताच्या नकाशातील मी फक्त जम्मू-काश्मीर सिलेक्ट केलंय आणि मी इथं मला तेवढंच सेव्ह करायचं आहे. पण मी एक्सपोर्टला जाऊन असं करतोय, की सेव्ह फीचर ॲज आणि नंतर मी जेव्हा ओपन करतो, मी जम्मू-काश्मीर नावानं सेव्ह केलंय, पण मला दिसताना भारताचा अख्खा नकाशा दिसतो. अनेक वेळेला कळत नाही असं का झालं? तर याचं कारण असं आहे, की मी सेव्ह सिलेक्टेड फीचर ॲज ला क्लिक करायला पाहिजे होतं. तसं न करता मी सेव्ह फीचर ॲजला सिलेक्ट केलं. सर परत एक क्वेश्चन होता सर. हां, विचारा, विचारा. मी प्रश्न उत्तरच देण्यासाठी इथं आहे. सर आपण ते जम्मू काश्मीर सिलेक्ट केलं सर. हॅलो. हॅलो. हां, बोला. सर जम्मू काश्मीर सिलेक्ट केल्यानंतर जे आपण एक्सपोर्ट करून घेतो तिकडून परत ते शेप फाईल मधून ते जम्मू काश्मीर निघून जातं का सर तिथं असतं नाही, त्या नाही, परत? नाही जात. आता हे बघा मी मी जम्मू काश्मीरची फाईल काढून टाकली. ही माझी ओरिजिनल फाईल ॲज इट इज इथं आहे. आता ही येलो का दिसतंय? तर याचं कारण असं आहे, की मी ॲट्रिब्यूट टेबलमध्ये एक चेंज केलेला आहे. हा चेंज काय आहे? तर मी इकडे ही फाईल सिलेक्ट केलेली आहे. मी ह्याला डिसिलेक्ट करतो. आता डिसिलेक्ट केल्यानंतर पहा, की त्याचा ओरिजिनल कलर इथं आलेला आहे. ती फाईल जेव्हा आपण कॉपी करतो म्हणजे एक्सपोर्ट करतो, तेव्हा ओरिजिनल फाईल आपली डिलीट होत नाही. आणि माझा सगळ्यांना एक सल्ला असतो, की तुम्ही काहीही काम करा. आपल्याकडे आपली एक ओरिजिनल फाईल सेव्ह असली पाहिजे. काही वेळेला आपण प्रयोग काहीतरी करत बसतो आणि मग ओरिजिनल फाईल डिलीट होते. मग फाईल मिळवण्यासाठी पुन्हा आपल्याला खूप भटकावं लागतं मी म्हणेल. त्याच्यासाठी आधी आपली ओरिजिनल फाईल सेव्ह करून ठेवायची आणि नंतर प्रयोग करायचे. कारण तुम्ही लर्निंग स्टेजमध्ये असाल तर. जिओमेट्री टूल्स हे पहा, की इकडे एक्स्ट्रॅक्ट व्हर्टायसेस आहेत. पॉलिगॉन टू लाईन आपल्याला कन्व्हर्ट करता येतं. हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता काही एवढ्या सगळ्यावर आपण या अभ्यासक्रमात फोकस टाकणार नाही आहोत. ही देखील गोष्ट तितकीच क्लिअर आहे. कारण आपण फक्त बेसिक घेतोय. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला हे अख्खं सॉफ्टवेअर शिकायचं असेल, तर तुमच्यासाठी काय-काय फॅसिलिटीज आहेत, या एक्सप्लोर करून सांगणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही याला क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर एनालिसिस टूल्समध्ये पहा काउंट पॉइंट्स इन अ पॉलिगॉन हे देखील करता येतं. म्हणजे आपण समजा एखादं नगर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मल्टिपल वॉर्ड्स असतात आणि त्या वॉर्ड्समध्ये आपण काही अंडरग्राउंड वॉटरचे सोर्सेस आहेत, वेल आहेत, ट्यूबवेल आहेत, हे डिजिटाइज करून घेतलेलं आहे आणि मग तुम्हाला तो काउंट कुठेतरी कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्याच्यासाठी हा ऑप्शन वापरता येतो. इव्हन इंटरसेक्शनमुळे देखील त्या ठिकाणी त्याचा एक सेपरेट टेबल तयार होतच असतो.
तर लाईन इंटरसेक्शन्स आहेत, मीन आहेत, नियरेस्ट नेबर ॲनालिसिस जे आपण सेटलमेंट जिओग्राफीमध्ये वापरतो, तर ते आपल्याला इथं ॲनालिसिस टूलच्या अंतर्गत मिळतं. त्यानंतर सम लाईन लेंथ आहेत, बेसिक स्टॅटिस्टिक्स फॉर फील्ड्स, डिस्टन्स मॅट्रिक्स वगैरे हे वेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्ही रिसर्च टूलला गेल्यानंतर पुन्हा हे वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात. आणि मॅनेजमेंट टूल्समध्ये क्रिएट स्पॅशियल इंडेक्स, जॉइन ॲट्रिब्यूट्स बाय लोकेशन, मर्ज वेक्टर लेयर्स, रिप्रोजेक्ट लेयर, स्प्लिट वेक्टर लेयर असे हे वेगळे ऑप्शन्स आहेत. हे रास्टर आणि वेक्टर हे 2 महत्त्वाचे घटक असतात डेटा ॲनालिसिसमध्ये. आणि लक्षात ठेवा की प्लगइन इज अ हार्ट ऑफ QGIS. रास्टरमध्ये रास्टर कॅल्क्युलेटर आहे, अलाइन रास्टर आहे. ॲनालिसिस टूलमध्ये पहा की आस्पेक्ट आहे, फील्ड नो डेटा, ग्रीड मेट्रिक्स वगैरे, हिल शेड, प्रॉक्सिमिटी ॲनालिसिस, स्लोप, टेरेन वगैरे. म्हणजे तुम्हाला जे मॉर्फोमेट्रिक ॲनालिसिस करायचं आहे, तर हे रास्टरमध्ये ॲनालिसिसच्या अंतर्गत तुम्हाला करता येतं. प्रोजेक्शनमध्ये पुन्हा असाइन, एक्स्ट्रॅक्ट, रॅप म्हणजेच रिप्रोजेक्ट आहे. मिसेलेनियसमध्ये बिल्ड व्हर्च्युअल रास्टर लेयर, रास्टर इन्फॉर्मेशन, टाईल इंडेक्स वगैरे अशा आहेत. एक्स्ट्रॅक्शन, क्लिप रास्टर बाय एक्सटेंट आणि क्लिप रास्टर बाय मास्क लेयर. म्हणजे समजा मी जसं म्हटलं कोपर्निकसचा डेम डाउनलोड केलात आणि तुम्ही पुण्यातील संगमनेर तालुक्यावर काम करताय, तर संगमनेर तालुक्याची सेप फाईल त्याच्यावर टाकली, त्याच्यानंतर क्लिप रास्टर बाय मास्क लेयर म्हटलात, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करता येतं की ती जी रास्टर लेयर असेल म्हणजेच डेम फाईल असेल, तर ती त्या तुमच्या तालुक्याच्या बॉर्डरनुसार तुम्हाला क्लिप करून घेता येते. त्याच्यानंतर कंटूर जनरेट करायचे आहेत, तर ते देखील इथून तुम्हाला करता येतं. आणि शेवटी आहे कन्व्हर्जन. तर असे हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला रास्टरमध्ये मिळतात. त्यानंतर डेटाबेस आहे, DB मॅनेजर आहे, ऑफलाईन एडिटिंग करता येतं. वेब, आता या वेबमध्ये पहा की क्विक मॅप सर्व्हिस आहे आणि या क्विक मॅप सर्व्हिसेसमध्ये मला NASA, OSM, त्यानंतर सर्च QMS, ॲड टू सर्च, सेट प्रॉपर स्केल वगैरे सेटिंग्स, अबाउट QMS असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. मेशमध्ये मेश कॅल्क्युलेटर, प्रोसेसिंगमध्ये टूलबॉक्स, ग्राफिकल मॉड्युलर, हिस्ट्री, रिझल्ट्स इत्यादी आहेत. आणि शेवटी हेल्प नावाचा टूलबॉक्स आहे. तुम्हाला काही येत नसेल तर तर या ठिकाणी तुम्ही त्याची मदत देखील घेऊ शकता आणि ती सोय या ठिकाणी QGIS यांनी केलेली आहे. तर या ठिकाणी मी एक्सप्लोरिंग द QGIS किंवा अंडरस्टँडिंग द QGIS याच्यावर माझा डेमो पूर्ण केलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, नसतील तर आजच्या लेक्चरचा हा जो पहिला भाग आहे, हा पहिला भाग मी या ठिकाणी पूर्ण झाला असं गृहीत धरतो. डोके सर बोला, डोके सरांचा हात वर दिसतो. अंकुश सर. यस, कोणाला काही प्रश्न आहेत? सर हा बोला बोला. गुगल मॅप कुठून ओपन करू शकतो आपण? गुगल मॅप. हा, गुगल मॅप ना. हो सर. हा, ते त्याच्यासाठी प्लगइन आहे सर. त्याच्यावर आता पुढचा डेमो सर घेत आहेत. त्याच्यासाठी प्लगइन इन्स्टॉल करावं लागतं आणि प्लगइन इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्याकडे आधी सेफ फाईल एखादी ओपन केलेली असावी, कारण अख्खा जगाचा गुगल मॅप आहे ना. हो आणि सर, हो सर. ओके, मग त्याच्यामुळे समजा आता तुम्ही पुण्यावर काम करताय, तर पुण्याची सेफ फाईल असेल तर ऑटोमॅटिकली पुण्याचा जो गुगल अर्थचा मॅप आहे तो ओपन होईल. आणि त्याच्यामध्ये देखील तुम्ही ऑप्शन्स देऊ शकता की तो तुम्हाला टेरेन पाहिजे, हायब्रिड पाहिजे की मॅप पाहिजे. अशा प्रकारे देखील ऑप्शन्स तुम्हाला तिथे देता येतात. वाटल्यास मी एक ऑप्शन तुम्हाला इथं दाखवून नंतर, म्हणजे जर सरांच्याकडून राहून गेलं तर मी दाखवेन. सर रास्टर आणि वेक्टर मध्ये सर फरक काय आहे? हा, रास्टर आणि वेक्टर मध्ये फरक आहे. बेसिक क्वेश्चन आहे. पहा की रास्टर म्हणजे इमेज. तुम्ही तुमच्याकडे तुमचा मोबाईल असेल, या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही एखादा फोटो घेतलात आणि तो फोटो झूम जसं करत जाता तुमच्या मोबाईलला एक स्टेट येते, तर त्या कंडिशनला आपल्याला असं दिसतं की नुसता तो एक चौकोन आहे, त्याच्या पलीकडे काय आपल्याला माहिती मिळत नाहीये. ते झालं रास्टर, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर.
आणि वेक्टरमध्ये पॉइंट, लाईन, पॉलिगॉन फीचर येतात. ते कितीही झूम केले तरी त्याचे कुठे पिक्सेल्स तुम्हाला दिसत नाहीत. आणि पुन्हा प्रत्येकाचे ॲप्लिकेशन्स वेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या मर्यादा ज्या आहेत, या मर्यादा वेगळ्या आहेत. ओके सर, थँक्यू सर. ओके, वेलकम, वेलकम. आणखी कुणाला काही गुड प्रश्न? आफ्टरनून. हां, गुड बोला. आफ्टरनून सर. व्हेरी गुड अ, आफ्टरनून. सर, काल सर तुम्ही एक प्रश्न विचारला होता हो, क्वांटमचा हो अर्थ. सर. तर हो, हो मी सर. पाहिलं बघ मग काल म्हणजे माझ्या त्या बोलण्याच्या लहरीत मी तुम्हाला हे करतो म्हणालो, पण क्वांटमचं ओके. असं स्पेसिफिक मीनिंग नाहीये. ते हां, मी पण सुरुवातीला सर्च करत हां, होतो सर नाही, ॲक्चुअली कुठंच म्हणून नाही, कुठंच नाही. हां. कारण मी ते अगदी ॲक्चुअली फक्त हां. त्रिमितीयच दाखवत होतो, की त्या हो, म्हणजे हो, हो, हो. आपण अराउंड सर्व गोष्टींचं एकत्रित हे करतो व त्याला येस. आपण नाही, क्वांटम पण म्हणतो. तो QGISच्या क्वांटमचा फुल फॉर्म नाहीये. तो नाही, दाखवतो, नाही. पण तो बरोबर. चुकीचा आहे. चुकीचा आहे. हॅलो सर. हां, सावंत सर बोला. सर, क्वांटम म्हणजे याचा अर्थ काय आहे? एखाद्याचं नाव संतोष किंवा काय तरी त्याचं काय आपण त्याच सांगू तोच, शकत तोच, नाही तोच, सर. तोच, 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 तोच. त्याच्या पलीकडे काय नाहीये. अच्छा. हां. सर मला आता असं विचारायचं आहे, हं. आपण लेयर क्रिएशन करतो. हां, हां, तर म्हणजे मी ॲक्चुअली QGIS घेतो पण विद्यार्थ्यांचं. हां. तर आपण ज्यावेळेस करतो ना, लेयर क्रिएट करतो ना, हं. तर त्यावेळेस जर आपण अर्धवट सोडलं ते काम सेव्ह केल्यानंतर आणि हां. नंतर तोच प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण ओपन करतो, हं. तर त्यावेळेस अनेबल लेयर असं मेसेज देत असतो सतत. नाही, तो तर नेमकं तो तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो बघावा लागेल मला. कारण असं माझ्या आहे का? माहितीप्रमाणे असं होत नाही. कारण मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो ना आणि हां, हां. हे आता मी दाखवलं. बरेचसं काम तर माझ्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि अनेक बरोबर, काम बरोबर. तर आज थोडं केलं, उद्या थोडं असं करावंच लागतं. कारण बसल्या हो, हो, बैठकीला हो. काय आपण अख्खं काम कंप्लीट करत नाहीये. कदाचित पण असं असेल की सुरुवातीच्या सेटिंगमध्ये तुमच्याकडून काही चुका होतात का? हो, हे हो, केस टू हो. केस बघावं लागेल. बरं मग तसं आपल्याला प्रोजेक्ट सुरुवातीपासून हे होईल का सर? किंवा कसे लेयर क्रिएशन करायचे आणि नेमकं ते कसे सगळं सेव्ह होणार आहे. ते करायचे? सगळे लेक्चर्स अच्छा. हां, सगळे हां, हां. होणार आहेत. तेच, तेच. होणार आहेत, ओके, होणार ओके. आहेत. ते ओके. टप्प्या-टप्प्याने आहेत. आपल्याला हो, 6 हो, हो. दिवस आहे ना. हो, 6व्या हो, दिवशी हो. सर तुम्हाला तो आजचा दाखवलेला नकाशा तुम्ही बरोबर, प्रिपेअर बरोबर. करायचा आहे. हो, 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 हो. थँक चालेल यू सर. सर, थँक चालेल. ओके, सर थँक यू. हां, बोला सर सर, बोला. आर्क जीआयएस आणि क्वांटम जीआयएस याचे हां. आउटपुट सेमच असतात का काही चेंजेस आहेत? चेंजेस येतात सर थोडे. चेंजेस येतात म्हणजे कोणतं चेंजेस ऑथेंटिक जास्त आहे? आर्क आहे का क्वांटम आहे? इट डिपेंड्स अपॉन कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही वापरू इच्छिता. काही आपण एनालिसिस जिओग्राफी मे रिलेटेडच विचारतो आपण. नाही, नाही, नाही. जिओग्राफी रिलेटेड आहे. उदाहरणार्थ तुम्ही मॅपिंग करताय. जसा मी येस. मगाशी दाखवला थीमॅटिक मॅप. त्याला काही अडचण नाही. ते दोघांचंही सारखंच आहे. थीमॅटिक मॅपिंग असेल, जे बेसिक ॲप्लिकेशन आहेत हां. त्याच्यामध्ये कुठेही लांबी मोजायची आहे. ते सारखंच तुम्हाला मिळेल. त्याच्यात फार बदल होत नाही. पण जे अप्लाइड आहेत, उदाहरणार्थ पहा, की जसं मी मॉर्फोमेट्रिक एनालिसिस म्हटलं. हां, हां. त्याच्यानंतर सोलर एनालिसिस आपल्याला करायचं असेल, तर हां. तेव्हा मात्र त्या ठिकाणी थोड्या मर्यादा येतात. थोडं रिझल्टमध्ये थोडाफार चेंज होतो. पण एकीकडे आपल्याला एक तर पूर्वीचं ArcGIS डेस्कटॉपचा विचार केला तर 8 ते 15 लाखाच्या दरम्यान डिपेंड्स तुम्ही किती त्यातले पार्ट्स घेताय त्याच्यावर होतं. ते आहे आणि दुसरीकडं मोफत आहे. म्हणजे आपण मारुती आणि दुसरी एखादी तुम्ही Hyundai याची हे लावलीत तर तो थोडा फरक कम्फर्टमध्ये पडणारच आहे. सर ओके. ओके. थँक यू, थँक यू. सर सेफ फाईल कशी घ्यायची असतात? तो सर मी त्याच्यावर एक सेशन आहे माझा आजच. तो मी हं, हं. सेफ फाईल म्हणजे प्री डाउनलोड कशा करायच्या ते सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि अगदी गाव पातळीपर्यंत. म्हणजे तुम्ही पुणे जिल्ह्यावर काम करताय, तर पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाचा नकाशा हा तुमच्या सिस्टममध्ये आज मी देणार आहे. सर हां, बोला. सर तो सरांनी क्वेश्चन केलेला की ते डिजिटाइज किंवा एडिटिंग केलेलं ते सेव्ह होत नाही. सर ते सेव्ह एडिटिंग जर केलं नसेल तरी पण ते ओपन होत नाही ना आपण? 100% बरोबर आहे. जे मी मगाशी म्हटलं होतं ना, सेव्हचे 2 प्रकार आहेत. एक लेयर सेव्ह आणि दुसरं प्रोजेक्ट सेव्ह. कदाचित तुम्ही म्हणताय तसं सरांचं असं असेल, की ते प्रोजेक्ट सेव्ह करतायत, पण लेयर सेव्ह करत नाहीयेत. हां सर, आणि ते डायरेक्ट येस, केल्यामुळे होतं. येस. आणि मग लेयर सेव्ह न केल्यामुळे तो दिसत नाहीये. येस. आणखी काही प्रश्न?
आज बरं वाटलं कारण तुम्ही इतके बोलते होताय ना, असे इंटरॅक्टिव्ह सेशन खरं तर असले पाहिजेत. जरा विद्यार्थ्यांनी बोलते व्हा, कारण मला असं दिसतंय की फक्त अध्यापकच बोलतायत, विद्यार्थी मात्र अद्याप शांतच आहेत. प्लीज. काल फर्स्ट डे होता ना त्यामुळं ओके.